हाय फ्रेंड्स, वेलकम टू समीक्षा बेकरी अँड किचन. सो आज मी बनवला होता जिंजर हाऊस आणि त्याच्यासाठी मी वेगवेगळ्या प्रकारचं सामान यूज केलेलं. सो इथे मी तुम्ही बघू शकतात, ही मी बॉटल यूज केलेली आहे, 20 लिटरच्या पाण्याची बॉटल. आणि सो इथे मी बनवायला डेकोरेशन स्टार्ट केलं आहे. हा जो तुम्हाला स्नोमॅन दिसतोय ना, हा मी स्टीलच्या बाउलचा बनवलेला आहे. आणि हे जे हाऊस बनवलेलं आहे ते मी लाकडाचं बनवलं आहे आणि त्याला मी पूर्णपणे जिंजर बिस्किट लावले वरून. आणि हे जे स्टेप्स आहेत ते स्टेप्स मी केकच्या बोर्डचं बनवलेलं आहे. सो इथे मी डेकोरेशन चालू केलेलं आहे सगळं बनवण्यासाठी. आणि ही क्रिसमस ट्री दिसते ना व्हाईटवाली, ती मी फुट्टा घेतला आहे, फुट्ट्याची बनवलेली आहे आणि त्याच्यावरती मी कॉटन स्टिक केलेलं आहे. सो तुम्ही बघू शकतात किती सुंदर असं मी तिथे डेकोरेशन केलेलं आहे. आणि मी क्रिसमस ट्री सजवताना म्हणजे वेगवेगळे छोटे छोटे मी त्याला असं क्रिसमस ट्री सजवण्यासाठी काय काय यूज केलेलं आहे. छोटं छोटं जे बॉल्स आहेत, स्टार आहेत. सो तुम्हाला मी फायनल लुक पण दाखवणार आहे ह्याचा. सो तुम्ही बघू शकता हे हाऊस पण किती सुंदर असं डेकोरेशन केलेलं आहे. आणि ह्याला मी एक लाइटिंग असते ना, ती पण मी लावून घेतलेली आहे क्रिसमस ट्रीला. असे हा माझा स्टाफ आहे जो मला हेल्प करत होता. खूप सारं क्रिसमसचं बारीक बारीक सामान मी इथे यूज केलेलं आहे. सो तुम्ही आता बघू शकतात किती सुंदर ही क्रिसमस ट्री दिसते आहे. हा मी वॉटर बॉटलचा बनवलेला आहे, लाकडाचा आहे. आणि हे आहे स्नोमॅन स्टीलच्या बॉलचा. इथे मी विहीर बनवलेली आहे क्यूट अशी, हा जिंजरमॅन स्नोमॅन. सो हा फायनल लुक आहे माझ्या जिंजर हाऊसचा. इथे मी असं कंपाऊंड टाईप बनवलेलं आहे, आईस्क्रीमची जी स्टिक असते त्याचं. सो तुम्ही बघू शकतात किती सुंदर असं जिंजर हाऊस झालेलं आहे. आणि मला स्वतःला मेन म्हणजे हे खूप आवडलं जे मी बनवलं. असं पिक्चर असा काहीच नव्हता, मी एक एक छोटं छोटं बनवून हे केलेलं आहे. आणि तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज माझ्या व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब